कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड शहरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाड नगरपालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात। शहरातील अनेक दुकाने आणि अन्य ठिकाणी इंग्रजी अक्षरातील पाट्या असल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड शहर शाखेने नगरपालिकेकडे निवेदन दिले होते। शहराध्यक्ष पंकज उमासरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला। त्यानंतर सरकारी नियमानुसार संपूर्ण शहरात मराठी भाषेतील पाट्या लावण्यात याव्यात यासाठी महाड नगरपालिकेने दवंडी पिटवून जनजागृती सुरू केली आहे। तसेच शहरातील काही इंग्रजी आणि इतर भाषांतील पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। यानंतर मनसेने महाड नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले असून मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीबाबत पुढील कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। महाड नगर परिषद हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापना यांना कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 17/3/2022 मध्ये नमूद केलेल्या 36 कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेचा कलम 7 लागू आहे त्या प्रत्येक दुकानाचा व आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी लावणे बंधनकारक आहे। देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील, परंतु मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांचा टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी।